सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 33 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता कुसुमनं ज्याची इतकी वाट पाहिली ती वाटणी शेवटी झाली, पण सगळी वाटणी तिच्या सावत्र धीराच्या फायद्याची झाली. कुसुमला ही वाटणी मान्य नव्हती. तिचा जीव खूप कासावीस होत होता. कुबेरची प्रगती आणि पैसा पाहून सगळेजण म्हणायचे, तुला कुठे काही कमी आहे, त्यामुळे तू हीच वाटणी फायनल कर. पण कुसुम मात्र म्हणायची, तसं अजिबात नाही. बापाची जमीन आहे ती समसमान आलीच पाहिजे. अजिबात दुजाभाव करायचा नाही, अन्याय करायचा नाही. पण इथे तर सगळेजण त्यांच्यावर अन्याय करणारेच होते. आणि त्यात तिला ज्यानं खंबीर साथ द्यायला हवी होती तोच तिचा नवरा कुबेरही शांत होता. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच ज्याच्या त्याच्या नावावर जमीन करायची घाई चालली होती. आणि एकदा का जमीन नावे झाली की मग पुन्हा कोणीच काही करू शकणार नव्हतं. म्हणून कुसुम म्हणाली, मामा मला ही वाटणी पुन्हा करायची आहे, मला मान्य नाही. आणि सासरा म्हणाला, आता जे ठरलं ते ठरलं, सारखं सारखं कुठं बदलत असतात का? आता सगळं ठरलंय. आता पुन्हा जर वाटणी बदलली तर तोंडात शेण घालतील. आणि माझ्या मुलाला वाटणी मान्य आहे तर तुझी काय हरकत आहे? घरातला कारभारी तो आहे की तू? आणि काय ग, माझा लहान मुलगा, माझी लहान सून काहीच बोलत नाहीत आणि तू का मध्ये बोलतेस? कुबेर, तुझ्या बायकोला सांग इतकं बोलायचं नाही. आम्हाला जे काय असेल ते फक्त तू बोलायचं. आणि आता कुसुम पुन्हा निरुत्तर झाली. काय बोलावं हे तिला कळेना. आणि शेवटचा पर्याय म्हणून तिनं तिच्या आईला बोलवून घेतलं आणि सगळं सांगितलं. मग तिची आई म्हणाली, ही अन्यायकारक वाटणी आहे, वाटणी पुन्हा बदला. कुसुमचा सासरा म्हणाला, कुबेर काहीच बोलत नाही. माझा मुलगा सुद्धा, लहान मुलगाही काही बोलत नाही. मग तुम्ही कशाला बोलताय? आणि कुसुमची आई म्हणाली, तुझा लहान मुलगा आणि सून काहीच बोलणार नाहीत, कारण त्यांच्या वतीने तुम्ही बोलताय ना. आणि सगळं त्यांच्याच फायद्याचं आहे, मग कशाला बोलतील ते? पण ज्यांच्यावर अन्याय होत आहे ते तर बोलणारच ना. कुसुमचा सासरा म्हणाला, अगं पण त्याला 12 एकर जमीन दिली आहे ना, आणि 4 एकर जास्त दिली आहे. आणि हा अन्याय आहे वय तेव्हा? याला अन्याय म्हणत नाहीत. इतकं मन मोठं कोण करू दाखवतं का? पण माझ्या छोट्या मुलानं काहीच न म्हणता थोरल्या भावाला मन मोठं करून 4 एकर जमीन जास्त दिली. मग काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आणि कुसुमची आई म्हणाली, ठीक आहे, मग एक काम करा, कुबेरचा हिस्सा पिंट्याला द्या आणि पिंट्याचा कमीचा हिस्सा कुबेरला द्या. मग काही हरकत नाही. कुबेरला 4 एकर कमी आली तरी चालेल, पिंट्याला जास्त येऊ द्या, तो सुद्धा आपलाच आहे की. लोकाचा कुठे आहे? कुबेरचं मन सुद्धा खूप मोठं आहे. आणि हे ऐकून लगेच सासू चिडली आणि म्हणाली, तुम्ही कोण आहात आमच्यामध्ये बोलणाऱ्या? आमची जमीन आहे, आम्ही काही पण करू. तुम्ही भावाभावात भांडण लावत आहात. आणि कुसुमची आई म्हणाली, अजिबात नाही, भांडण वगैरे लावत नाही. आणि तुम्ही कशीही वाटणी कराल, चोराचे गहू गाडग्यानं मोजशील का तू? आणि तुला काय वाटलं, तुला कोणीच बोलणार नाही? कुबेर गप्पा आहे म्हणून त्याचा फायदा घेणार का? किती घेणार फायदा अजून? इथं काय हुकुमशाही आहे की मोगलाई लागून गेली? तुला आता हिसकाच दाखवते. असं म्हणून कुसुमच्या आईनं तिच्या भावांना बोलवून घेतलं, भाच्यांना बोलवून घेतलं. आणि ती आता गावातली प्रतिष्ठित मंडळी होती. कुसुमचे सासू सासरे घाबरले, पण कुसुम आणि तिच्या आईचाही नाईलाज होता. आतापर्यंत कुसुमचा इतका संसार होईपर्यंत खूप लढाया लढल्या होत्या कुसुमच्या आईनं आणि कुसुमनं. आणि ही वाटणीची लढाई शेवटची नसली तरी वाटणीची लढाई खूप महत्त्वाची होती. आणि हिथं हार मानून चालणार नव्हतं, कारण त्याचाच परिणाम कुबेरच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांना भोगावा लागणार होता. आणि पुन्हा फिरसे जमिनीची वाटणी करायला बसले. आणि कुसुमचे मामा म्हणाले, बोल कुसुम, तुला कशी वाटणी पाहिजे? आणि कुसुम म्हणाली, मामा आम्हाला सगळं समसमान पाहिजे. रावसाहेबांवर सुद्धा अन्याय व्हायला नको आणि आमच्यावर सुद्धा अन्याय व्हायला नको. सासूनं केलेल्या संसारातलं मला काहीच नको, पण माझ्या सासऱ्यानं कमावलेल्या जमिनीतला मला 1 गुंठा न गुंठा समसमान पाहिजे. 1 न 1 वीट वाटून आली तरी चालेल, पण समान वाटणी झाली पाहिजे, तेही शेजारी शेजारीच. आणि अशा प्रकारे कुसुमच्या मनासारखी वाटणी झाली. सगळं क्षेत्र समसमान आलं. बागायत जमीन 4-4 एकर आली आणि माळरानाची जमीन 6-6 एकर आली. आणि कुसुमचा जीव भांड्यात पडला. पण आणखीन एक अडचण होतीच.
जी सासू सासऱ्यानं 5 एकर जमीन स्वतःला खायला ठेवली होती, तिचं काय करायचं? तर त्याचा असा निकाल देण्यात आला की जर मुलं त्यांना सांभाळणार नाहीत तर ते जमीन स्वतः विकून खाऊ शकतात, पण कुणाच्या नावे करू शकत नाहीत. कोणत्याही मुलाला द्यायची नाही आणि त्यातून जी शेवटी शिल्लक राहील ती मुलांचीच वाटून घ्यायची अशी वाटणी झाली. आणि पुन्हा सासूचं आणि अनिताचं तोंड खूप कडू कडू झालं. कुसुम मात्र आज फार हसत होती. आता कुबेर फक्त शांतच होता, त्याचा कसलाच रोल नव्हता याच्यामध्ये. सगळी लढाई तर कुसुमनं जिंकली होती. आणि संध्याकाळी कुसुम स्वतः कुबेरच्या मिठीत आली आणि त्याला म्हणाली, अहो आज तुम्ही ना मला खूप आवडलात बरं का. आणि त्याचं बक्षीस मी तुम्हाला देणार आहे. असं म्हणून तिने त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याचा मुका घेतला. आणि कुबेर म्हणाला, कशाबद्दल इतकी खुश आहेस तू? मी तर वाटणीसाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. कुसुम म्हणाले, आज तुम्ही सुद्धा तुमच्या भावासारखे आणि तुमच्या वडिलांसारखे बैल झाला बरं का. वाटणीच्या वेळी तुम्ही शांत बसलात, शांत बसून सगळं ऐकत होता. कुबेर म्हणाला, मला काही कळत नाही, तू करतेस ना मग झालं तर. तू माझा संसार बरोबर हँडल करशील याची मला खात्री आहे, पण असं समजू नकोस की मी बैल आहे, मी ढाण्या वाघ आहे, कळलं का. असं म्हणून त्याने तिला एका झटक्यात जवळ घेतली आणि तिथेच तिचा चोळामोळा करायला सुरुवात केली. पण आज कुसुम नेहमीसारखी लाजत नव्हती, तर आज ती त्याला तितक्याच ताकदीनं वाघिणीसारखी टशन देत होती. खूप उत्तेजित होऊन त्याला प्रतिसाद देत होती. आणि आज तिनं स्वतःचे कपडे काढून फेकले आणि रोज TV बघून बघून त्यातला रोमॅन्टिकपणा ती शिकली होती, त्या सगळ्या अदा ती कुबेरला दाखवायला लागली. आणि आता तिने तिचे सगळे केस मोकळे सोडले, थोडा गन पावडर केला आणि ती त्याच्या सर्वांगभर किस करत होती. आणि कुबेरलाही थोडा हटके रोमॅन्स करायला सांगत होती. आणि हे सगळं पाहून कुबेर तर जाम खुश झाला होता. आजची कुसुम त्याला फारच डिफरंट वाटत होती. ती त्याला फार सतावत होती, लवकर झोपू देत नव्हती. इतर वेळी सतत थोडक्यात रोमॅन्स संपायचा, पण आजचा रोमॅन्स खूपच लांबत चालला होता. ती त्याला पटकन तिच्यात प्रवेश करू देत नव्हती, कारण एकदा का त्याने प्रवेश केला की तो पटकन मोकळा होतो, म्हणून ती त्याला लांब ठेवत होती. आणि शेवटी कुसुमने तिच्या स्पर्शाची भूक भागल्यावर सरळ झाली आणि कुबेरला डोळा मारूनच आणि ओठांचा पाऊट करूनच तिच्यात प्रवेश करण्याची सूचना केली. आणि तो गालात हसला. तिच्या कातील अदा तर त्याला थक्क करून सोडत होत्या. त्यानं लग्न झाल्यावर जशी अपेक्षा केली होती त्या मॅगझिनमधल्या बायकोसारखी, तशी कुसुम आता त्याला वाटत होती. आणि त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तो तृप्त झाला. आणि थकल्यावर कुबेर तिच्यापासून दूर होऊन म्हणाला, कुसुम आज तू माझा घामच काढला बघ. आणि तिनं पुन्हा त्याला डोळा मारला. आणि तो म्हणाला, असाच डोळा ती भावड्याची बायकोसुद्धा कधी कधी मला मारायची बोलत बोलत हसताना. आणि तू तुझ्या माहेरी रुसून जायची तेव्हा ती म्हणायची, भाऊजी बायको नसली म्हणून काय झालं, मी आहे की. आणि कुसुम म्हणाली, मग तुम्हाला नाही का कधी तिचा मोह झाला? ती इतकी बोल्ड वागत होती तरी. कुबेर म्हणाला, तिचे इशारे कळत होते, पण माझ्या तत्वात ते बसत नाही ना. लहानपणापासून तुला बघत आलो होतो आणि सारखा मामांना म्हणायचो, मामा मला कुसुम बायको म्हणून द्याल ना. आणि मामा हो हो म्हणायचे आणि शेवटी मामांनी तुला दिलीच मला. आणि तू माझं लहानपणापासूनचं प्रेम आहे, पण आता तू सुद्धा हिरोईनपेक्षा काही कमी दिसत नाही. आणि आता तर मला मुंबईला जाऊ वाटतच नाही. मग कुसुम म्हणाली, फक्त थोडे दिवस जा, नंतर आपण शेतीच करूया. बास आता असं लांब लांब राहणं, मुलाच्या शाळेचं सुद्धा आता बघितलं पाहिजे. आणि कुबेर म्हणाला, आणि आता दुसऱ्या बाळाचं सुद्धा बघितलं पाहिजे. असं म्हणून तो पुन्हा तिच्यावर आला. 3 महिन्यांची साठलेली एनर्जी आणि रग त्याची काही केल्या कमी होत नव्हती. आणि तो असाच रात्रीतून 3 वेळा तरी तुफान रोमॅन्स करायचा. मग आता सकाळी कुसुम टॉयलेटला निघाली. कालही सगळी रीतसर वाटणी झाली होती आणि सासू खूप फुगून बसली होती. आणि आता घराशेजारचं क्षेत्र वाटण्यात आलं आणि बरोबर टॉयलेट गेलं सासऱ्याकडे. आणि तेव्हाच एक सरकारी स्कीमसुद्धा आली होती. आणि नेमका कुबेर इथे नव्हता तेव्हाच स्कीम अशी होती की टॉयलेट दाखवा आणि पैसे मिळवा. खेडोपाडी टॉयलेटची संख्या वाढावी म्हणून
स्वच्छतेचे महत्त्व लोकांना समजावं म्हणून शासनाने ती योजना सुरू केली होती आणि या स्कीममधून सासऱ्यानं केव्हाच त्या टॉयलेटचे पैसे स्वतःच्या खात्यावर ओढून घेतले होते आणि आता टॉयलेटही त्याच्याच जमिनीत गेलं होतं. मग सासू कुसुमला म्हणाली, तू इथं टॉयलेटमध्ये जायचं नाही. आणि अनिता देखील म्हणाली, हो, तुम्ही जायचं नाही अजिबातच, आणि हे आमच्या हद्दीत आहे. कुसुम म्हणाली, नाही, ते माझ्या सासऱ्याच्या हद्दीत आहे आणि सासरा माझाही आहे आणि माझ्या नवऱ्यानं ते बांधलं आहे. सासू म्हणाली, पण ते आता आमच्या हिश्श्याला आलेलं आहे. इथे फक्त माझी सून जाणार आणि आम्ही जाणार, तू नाही जायचं. आणि कुसुम म्हणाली, जर तुम्हाला ते टॉयलेट हवंच असेल, तुमच्या हद्दीत आहे म्हणून, तर तुम्ही आम्हाला त्याचे पैसे द्या. काय हो, बरोबर आहे ना? आणि आता कुबेर म्हणाला, हो नाना, आम्हाला तुम्ही पैसे द्या, कारण हा विषय माझ्या देखत झाला होता. आणि सासरा म्हणाला, पैसे मिळणार नाहीत, हवं तर टॉयलेट वापरा. आणि अनिता लगेच म्हणाली, पण तुम्हाला स्वच्छ करावं लागेल, तुम्ही ते वापरत आहात म्हणून. आणि कुसुम म्हणाली, का गं, मी जेव्हा तुला ते स्वच्छ कर असं म्हणाले तेव्हा तू काय म्हणालीस मला, की मी तुमची नोकर नाही. मग आता मी तुमची नोकर आहे का? मीही धुणार नाही. आणि अनिता म्हणाली, मग आम्ही त्याला कुलूप लावणार. कुसुम म्हणाली, मग तू कसं तोडलंस कुलूप, तसं मीही कुलूप तोडणार. आणि अनिता म्हणाली, बघूच तुम्ही कसं कुलूप तोडता, मीही इथेच थांबणार आहे. आणि आता यातच जावाजावांची भांडणं सुरू झाली. तीही अगदी खूप कडाक्याची भांडणं झाली. अगदी एकमेकींना शिवीगाळसुद्धा करण्यात आली. अनिता तर घालून पाडून बोलत होती. अगदी बाळाला सुद्धा शिव्याशाप देत होती. तिने कुसुमच्या माहेरचा भिकारडे म्हणून सुद्धा उल्लेख केला. आणि आता काय करायचं? कुसुमनं शेवटी त्या टॉयलेटचा नादच सोडून दिला, कारण त्यांच्या इतकं खालच्या पातळीला उतरलून निर्लज्जपणाचा कळस तिला करता येत नव्हता. आणि कुसुमनं तिकडे जायचंच बंद करून टाकलं. आणि जवळचे सगळे पैसे संपले होते, त्यामुळे कुबेर टॉयलेट बांधू शकत नव्हता. मग आता एके दिवशी कुसुमला दुपारी लघुशंकेसाठी खूप लागली होती. तिला जायचं होतं, पण ती अजिबात त्या टॉयलेटकडे जात नव्हती. कुसुम अगदी अंगण ओलांडून सुद्धा तिकडे जात नव्हती. तिने मेन रस्त्याला जाण्यासाठी वेगळा रस्ता पाडला होता. सासूचं अंगणही ओलांडत नव्हती ती, आणि त्या सासू सुनेचं तोंडही पाहत नव्हती. आणि आता तिला खूप जोराची लागली होती. आणि इकडे सगळे गडी माणसं होती. तिथेच बसली होती आणि कुसुमला खूप त्रास होत होता. तिचं पोट फुगलं होतं, तिला मोकळं होता येत नव्हतं. कुबेरला पुन्हा तिची अडचण जाणवली. तो म्हणाला, अगं जा ना घरामागे. ती म्हणाली, खूप माणसं आहेत, कशी जाऊ? आणि आता कुबेरने एक दगड घेतला आणि त्या टॉयलेटवर घातला आणि कुलूप तोडून टाकला आणि म्हणाला, जा आता. तशी अनिता बाहेर आली आणि तिनं गोंधळ घातला आणि म्हणाली, भाऊजी, तुम्ही आमचं कुलूप का तोडलं आणि तुम्ही आमच्या टॉयलेटमध्ये का गेलात? आणि आता कुबेरचं डोकं सरकलं आणि तो म्हणाला, तू तुझ्या बापाच्या घरून घेऊन आलीस का हे कुलूप? आणि ती म्हणाली, मला असलं बोलायचं नाही, सांगून ठेवते. आणि कुबेर चिडून म्हणाला, मग तूही माझ्या नादाला लागू नकोस. मीही बायकांच्या तोंडाला लागत नाही. तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या सासऱ्याला बोलवून आण इकडं. सतत बांगड्या भरून बायकांच्या आड दडतात ते, बोलाव त्यांना. मग आता हे सगळं कुसुम आतमध्ये बसून ऐकत होती. तिची टॉयलेट झाली आणि मग अनिता आता खूपच धुमसत होती. कुबेरनं केलेला तिचा अपमान तिला सहन झाला नव्हता. मग ती चूलही न पेटवता तशीच बसली होती, तिने सांजेची, रुसून फुगून. तिचं सासू सासरा नवरा शेतातून आले तरीही अशीच बसली होती ती. आणि म्हणाली, भाऊजी मला असं बोलले आणि त्यांनी कुलूप तोडलं. मग सासरा म्हणाला, कुबेर, तू कुलूप का तोडलं? आता तू कुलूप नवीन आणून दे. कुबेर म्हणाला, जेव्हा ते टॉयलेट आमच्याकडे होतं तेव्हा तुम्ही का कुलूप तोडलं? तेव्हा का भरून दिलं नाही? आता आम्ही सुद्धा कुलूप भरून देणार नाही. सासू म्हणाली, तेव्हा आपण सगळे एकत्र होतो, वाटणी केली नव्हती, आता वाटणी झाली आहे, मग आमच्या हद्दीत का आला तुम्ही? कुबेर म्हणाला, ते टॉयलेट मी बांधलं आहे. आणि सासरा पुन्हा तसंच म्हणाला, तुझं टॉयलेट तू काढून घे, आम्ही दुसरं बांधू. कुबेर म्हणाला, ते तसंच राहू द्या, तुम्ही दुसरं बांधा, हिंमत असेल तर. आणि कुबेरचा छोटा भाऊ म्हणाला, हिमतीचं आम्हाला नको सांगू, आमच्या रानात ते आहे ना, तुला काढून घेता असेल तर बघ, नाहीतर गप्प बस. आणि आता कुबेरचं डोकं सरकलं. ती सगळी उलटी खोपडी बघून कुबेरला खूप राग आला. त्यानं पहार घेतली तसा टॉयलेटचा दरवाजा फोडून टाकला आणि त्या पहारीनेच
टॉयलेटचं अख्खं भांडं फोडून टाकलं. ट्रॅक्टर बोलावला आणि त्या ट्रॅक्टरनं भिंती पाडून टाकल्या आणि म्हणाला, घेतलं काढून मी माझं टॉयलेट, आता तुमची जमीन घेऊन बसा. आणि आता सगळेजण अवाक झाले कुबेरचं ते वागणं पाहून. आणि त्यानं पुन्हा स्वतःच्या हद्दीत दुसरं टॉयलेट बांधण्याची तयारी सुरू केली. आणि कुसुमला आता तिच्या नवऱ्याचा फार अभिमान वाटत होता, कारण आज तो खरंच खऱ्या मर्दासारखा वागला होता. आणि पुन्हा कुसुमचा तिच्या हद्दीत टॉयलेट तयार झालं. सासू सासऱ्यांचं अजून टॉयलेट तयार झालं नव्हतं. आता सासू सासरा आणि अनितासुद्धा गुपचूप डबे घेऊन काट्याकुट्यात आणि वगळीनं पळत होते. सर्वांना नमस्कार. बऱ्याच जणांना असं वाटतं की ही कथा बोर होत आहे, पण हे आपल्या समाजाचं वास्तव आहे, तेच मी तुमच्यासमोर मांडत आहे. आपल्याच आसपास खेड्यापाड्यात अशा अनेक कुसुम आहेत ज्या आजही अशा खडतर परिस्थितीची सामना करत संसार करत असतात. प्रत्येक गोष्टीत मास्टर बेडरूम, हॉटेल, पार्ट्या, पॅलेस, चकाचक गाड्या, हँडसम रुबाबदार हिरो, सेक्सी हॉट हिरोईन असावी असं काही नसतं. या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत आणि लोकांना आजकाल आभासी जगातच जास्त रमायला आवडतं. पण सामान्य लोकांची सुद्धा लव्ह स्टोरी असते आणि तीच मी इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या प्रत्येक कथेत नवीन कथेतून तुम्हाला वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रयत्न करत राहीन. आणि या कथेचे आता थोडेच भाग शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतर भेटूच पुन्हा नव्या विषयासह. थँक्यू.